नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमची ही दिवाळी खूप छान, सुखाची, समाधानाची जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रूपात इतर भारतीय धर्मामध्येही साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. हा उत्सव साधारणपणे 5 ते 6 दिवस चालतो. विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्वांशी दिवाळी जोडलेली आहे. जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे. इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला दिवाळीच्या 5 दिवसामध्ये मुख्य प्रवेशद्वाराबाहेर काही उपाय करायचे आहे. तरच देवी लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न राहील, आर्थिक चणचण दूर होण्यासाठी मदत होईल. तर हे सगळे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस ते भाऊबीजपर्यंत आपल्याला करायचे आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. दिवाळी या दिवशी गणपती आणि देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याची खास परंपरा आहे. यामध्ये देशभरात कानाकोपऱ्यात दिवा लावला जातो. मात्र हे दिवे लावताना काही सोपे उपाय केले तर देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊ शकते. आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार असते तिथे देवी लक्ष्मी आगमन आपल्या घरामध्ये होते. त्यामुळे इथे आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे, ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल. ती आपल्या घरामध्ये अखंड स्थिर नांदणार. दिवाळीचे 5ही दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर करायचा आहे तो म्हणजे घराचं अंगण आपण स्वच्छ झाडून घेतल्यानंतर थोडंसं खडा मीठ, त्याचबरोबर चिमूटभर हळद, थोडंसं गोमूत्र पाण्यामध्ये टाकायचं आणि या पाण्याने आपल्याला रोज अंगणामध्ये सडा टाकायचा आहे. आणि याच पाण्याने आपल्याला घराचा उंबरठा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्ष्मीला प्रिय आहेत, जसे की खडे मीठ आहे, हळद आहे, गोमूत्र आहे. लक्ष्मीसाठी हे केल्यामुळे आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होणार आहे. त्यामुळे या गोष्टीचा वापर करायचा आहे. तर बघा, दिवाळीचे 5 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अंघोळीच्या आधीच तुम्ही घरासमोरील अंगणात पाणी मारलं तरीही चालेल आणि त्यात थोडंसं पाणी तुम्हाला साईडना ठेवायचं आहे. अंघोळ झाल्यानंतर त्या पाण्याने तुम्हाला तुमच्या घराचा उंबरठा, मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचा आहे. अंघोळीच्या आधी घराचा उंबरठा कधीही स्वच्छ करायचा नाही, कारण उंबरठ्यामध्ये सुद्धा देवी देवतांचे वास असतात. त्यामुळे उंबरठा आपल्याला पंचोपचार पूजन करायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करत असताना गुलाबजल आणि गोमूत्राचा वापर करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा हे गुलाबजल आपल्याला टाकायचे आहे, कारण दिवाळीमध्ये जे आपण अभ्यंग स्नान करत असतो त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला चिमूटभर पंचगव्य आणि गुलाबजल टाकूनच शाही स्नान करायचं असतं. अंघोळ झाल्यानंतर उंबरठा स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर तिथे धूप दीप लावून घ्यायचा आहे. उंबरठा पूजन करण्यासाठी कोणत्याही जेव्हा आपण सेवेची सुरुवात करतो तर ती दीप प्रज्वलित करून आपण करत असतो, धूप लावत असतो. तसंच आपल्याला उंबरठ्याचं पूजन करत असताना सुद्धा या गोष्टी करायच्या आहे. त्यानंतर अत्तर लावायचं आहे आणि आपल्या देवीची पावलं जी लावलेली आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहेत. बारस ते भाऊबीजपर्यंत रोजच्या रोज तुम्हाला अशाच प्रकारे उंबरठ्याचे पूजन करायचे आहे. कारण मी जसं सांगितलं आहे, दिवाळीचे जे दिवस असतात ते लक्ष्मीच्या आगमनाचे दिवस आहेत. त्यामुळे आपण ह्या सेवा केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आता त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. आता माझ्या उंबरठ्यावरती चांदीची देवी, लक्ष्मीचे पावलं आणि स्वस्तिक हे लावलेले आहे. आता तुमच्या उंबरठ्यावरती जर हे लावलेले नसतील तर तुम्ही प्लॅस्टिकचे वगैरे लावू नका. कुंकवानी तुम्हाला देवी लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत.
स्वस्तिक काढायचं आहे. प्लॅस्टिकचे पावलं कितीही सुंदर आकर्षक दिसत असली तरीही ते देवी लक्ष्मी मातेला आकर्षक करू शकत नाहीत. जेवढी तुम्ही कुंकुवाने काढलेले लक्ष्मीचे पावलं असतील किंवा साध्या रांगोळीने जरी तुम्ही देवी लक्ष्मीची पावलं काढली तरी देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्याचबरोबर तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. आता तुमच्या उंबरठ्यावरती जर अशा प्रकारे चांदीचे स्वस्तिक लावलेले नसतील तर तुम्ही कुंकवाने काढू शकता किंवा रांगोळीने काढू शकता. त्याचबरोबर तुम्ही धनतेरसच्या दिवशी तुमची इच्छा असेल तर या स्वस्तिक आणि पावलांची खरेदी आवर्जून करावी. कारण आपण धनतेरसच्या दिवशी सुद्धा सोनं चांदी खरेदी करत असतो. तर आता हळदीचं लेपन आपण उंबरठ्यावरती करणार आहोत. तर पावलं काढायची आहे. त्यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी शेअर करेल की कशा प्रकारे तुम्हाला ती पावलं काढायची आहेत. तर बघा, कुठलीही सेवत करत असताना ती मनापासून श्रद्धेने केली ना तर तुम्हाला त्याच निश्चित फळ मिळेल. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला आवर्जून दिवाळीच्या दिवसामध्ये करायच्या आहेत. या वर्षात आपल्याला ही संधी एकदाच मिळत असते. तर आता तुम्ही म्हणाल की दिवाळीच्या दिवसामध्ये खूप काम असतात आणि मग रोजच्या रोज आपल्याला हळदीचं लेपन करायला किंवा अशा प्रकारे पूजन करायला वेळ मिळेल का? तर बघा, थोडीशी पूर्वतयारी तुम्ही केली ना तर या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही. फक्त जे लागणारे साहित्य आहे या पूजेसाठी ते थोडेसे सेपरेट ठेवायचे, म्हणजे तुमची वेळेवर जी धावपळ उडणार नाही. 5 दिवसांचा लागणारा सर्व साहित्यांची तयारी आधीच करून ठेवायची, म्हणजे पटकन तुम्हाला या वस्तू घेता येतील. तर बघा, पहिल्या दिवशी अशा प्रकारे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. जर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला पिंपळाची पानं मिळाली तर ती नक्की घ्या. कारण उंबरठ्याबाहेर ज्या वेळेस आपण पिंपळाच्या पानाचा हा उपाय करतो आणि त्यावरती हे 2 दिवे प्रज्वलित करतो, तर दिवाळीच्या दिवशी तर सकाळी म्हणजे अभ्यंग स्नान करतो त्यावेळेस अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर बघा, ब्रह्ममुहूर्त जो आहे तो पहाटे 3:30 ते 6:30 यावेळेस असतो. यावेळेस तुमचा उंबरठ्याचं पूजन, तुमची देवपूजा वगैरे व्हायला हवी. या काळामध्ये साक्षात परमेश्वराचा वास्तव्य तुमच्या घरामध्ये असतं. ते बघायला येतात की कोण आपली पूजा करते. देवी लक्ष्मीसुद्धा यावेळी आपल्या घरामध्ये आगमन होत असतं. अशा वेळेस आपल्याला घराचं दार लावलेलं असलं, उंबरठ्यावरती रांगोळी काढली नसेल तर देवी आपल्या घरामध्ये कशी येणार? ज्याप्रमाणे दिवे लागण्याच्या वेळेस देवी लक्ष्मी आपल्या घरात येते, अगदी त्याच प्रकारे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा ती आपल्या घराकडे येत असते. त्यामुळे दिवाळीच्या दिवसामध्ये तुम्ही प्रयत्न करा की सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती तुमचं हे सगळं पूजन होईल आणि त्यामुळे तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ देखील मिळेल. त्याचबरोबर रोजच्या रोज तुम्हाला घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते पुसायचं आहे. कितीही तुमच्या घरामध्ये घाई गडबड असली तरीही तुम्हाला ही गोष्ट टाळायची नाही, कारण मुख्य प्रवेशद्वार आपल्याला सुशोभित ठेवायचे आहे. तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी पुसलं, इतर दिवशी नाही पुसलं तर चालणार नाही का? तर नाही, तुम्हाला रोजच्या रोज मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता करायची आहे. ज्या प्रकारे आपण उंबरठ्याचं पूजन केलेलं आहे तसेच आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराचं सुद्धा पूजन करायचं आहे. तर बघा, आपण आपल्या घराला नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, घरामध्ये रोज झाडू मारतो, लादी पुसतो, मग उंबरठा किंवा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे तर देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी होणार आहे. मग त्याला आपल्याला पारसं कसं ठेवता येईल? त्यासाठी आपल्याला ही गोष्ट आवर्जून करायची आहे. मुख्य प्रवेशद्वार न कंटाळा करता रोजच्या रोज पुसायचं आहे. त्यावर आपल्याला हळदी कुंकू आणि अष्टगंध मिश्रित असं स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्या बाजूला शुभ लाभ लिहायला विसरायचं नाही. ज्या वेळेस आपण हाताने शुभ लाभामध्ये कुंकू आणि स्वस्तिक काढतो त्याचा जास्त प्रभाव असतो. तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही हळदीने स्वस्तिक देखील काढू शकता. हळद जी आहे ती लक्ष्मीला आकर्षित करते. उंबरठ्यावरती आपण हळदीचं लेपन करणार आहोतच, अशा प्रकारे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा हळदीने स्वस्तिक काढू शकता. तर बघा, सांगितल्याप्रमाणे हळद कुंकू अष्टगंध मिश्रित स्वस्तिक काढा किंवा फक्त हळदीमध्ये गोमित्र मिक्स करून हे स्वस्तिक काढू शकता. स्वस्तिक जे आहे ते श्री हरिविष्णूचं प्रतीक मानलं जाते.
ज्या घरावर हे स्वस्तिक शुभचिन्ह काढलं जाते त्या घरामध्ये देवी लक्ष्मी आकर्षित होते, कारण जिथे श्रीहरी विष्णूची सेवा केली जाते त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा अखंड वास असतो. त्यानंतरचा अतिशय प्रभावी उपाय जो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर करायचा आहे तो म्हणजे तोरण. तोरणाचे असंख्य प्रकार आपल्याला बाजारात बघायला मिळतात, पण कोणत्याही आकर्षक तोरणाने देवी लक्ष्मी आकर्षित होत नाही जेवढी आंब्याच्या पानाच्या तोरणाने ती आपल्या घराकडे वळत असते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर आंब्याच्या पानांचाच तोरण तुम्ही करा. 5ही दिवसामध्ये रोज नवीन तोरण लावायचं आहे. बाजारात मिळणाऱ्या आकर्षक फुलांचं किंवा स्टोनच्या तोरणाने कितीही घर सजवलं तरी देवी लक्ष्मी आकर्षित होणार नाही जेवढं आंब्याच्या पानाच्या तोरणामुळे होणार. आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मीला कवड्याचं तोरण तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती लावल्यावर देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्यामुळे हेच 2 तुम्हाला दिवाळीच्या 5ही दिवसामध्ये घरावर लावायचे आहेत. एक म्हणजे पानाचं तोरण, आंब्याच्या पानाचं किंवा कवड्यांचं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर करायचा आहे तो म्हणजे कोहड्याचा. कोहडा जो आहे तो नकारात्मकताचा खेचून घेतो. तर तुम्हाला हा कोहडा दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला घराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर बांधायचा आहे. यावरती काही सेवा करावी लागते आणि त्याच्याच बरोबर हा कोहडा तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही गोरख चिंच सुद्धा तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेर म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लावू शकता. ही सुद्धा तितकीच प्रभावी आहे. दोन्हीपैकी एक वस्तू तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लावायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराबाहेर सकाळ संध्याकाळ आपल्याला 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. सकाळी ज्याप्रमाणे आपण प्रज्वलित करणार आहोत अगदी त्याचप्रमाणे संध्याकाळी सुद्धा उंबरठ्याबाहेर 2 दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत. त्यासोबत तुळशीसमोर सुद्धा एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे. तूप नसेल तुमच्याकडे, म्हशीचे तूप असेल तर त्यात चिमूटभर हळद टाकून दिवाळीच्या 5 दिवसामध्ये तुळशीसमोर तुम्हाला ही सेवा करायची आहे. उंबरठ्यावरती आपल्याला जी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली जी चिन्ह येते त्यात येतं गोपद्म. तुम्हाला दिवाळीच्या 5ही दिवसामध्ये मुख्य प्रवेशद्वारासमोर गोपद्म काढायचं आहे. म्हणजे गाईची पावलं देवी लक्ष्मीला आकर्षित करतात. 5-6 दिवसामध्ये हे आपल्याला करायचं आहे. आता उंबरठ्यावरती सुद्धा काही शुभचिन्ह तुम्ही काढू शकता, जसं की तारा मध्यभागी काढायचा आहे आणि त्याच्या आजूबाजूला तुम्हाला विष्णूला प्रिय असणारे शुभचिन्ह काढू शकता. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दिवाळीच्या दिवसामध्ये मुख्य प्रवेशद्वाराबाहेर काही उपाय आणि सेवा आपल्याला करायचे आहे ज्यामुळे देवी लक्ष्मी, श्री हरी विष्णूची कृपा, आशीर्वाद आपल्या घरावरती राहील. आपल्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही. वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल एवढी ही प्रभावी उपाय आहे. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी, देवी लक्ष्मींच्या चरणी अर्पण करते. आणि इथे मी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही माहिती मिळेल. तर चला, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.